सांगली बुधगाव ते कौलापूर या मार्गावर विमानतळाजवळ दुचाकीवरून निघालेल्या वृद्धाला पाठीमागून आलेल्या मोटरसायकलस्वाराने जोराची धडक दिली। या अपघातात श्रीपती राव पाटील वय वर्ष 90 राहणार कौलापूर हे गंभीर जखमी झाले। सदरचा अपघात हा मंगळवार दिनांक 14 जानेवारी रोजी 9:15 वाजण्याच्या सुमारास झाला। या प्रकरणी सुनील श्रीपती पाटील वय वर्ष 45 राहणार कौलापूर यांनी सांगली ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीस्वार मयूर बाळासाहेब जाधव राहणार बिसूर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जखमी श्रीपती पाटील हे मिरज तालुक्यातील कौलापूर येथील क्रांती चौक येथे राहतात। सुनीता पाटील हे मंगळवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास त्यांचे वडील जखमी श्रीपती पाटील यांच्यासोबत इलेक्ट्रिक दुचाकी क्रमांक MH10 EC 2783 वरून कौलापूर विमानतळ समोरील पाण्याच्या टाकीकडे वळण घेऊन त्यांच्या हॉटेल ग्रीन पॅलेसकडे निघाले होते आणि यावेळी पाठीमागून बुधगावच्या दिशेने येणारा भरधाव वेगातला संशयित मयूर जाधव हा त्याच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक MH10 BG 5168 ही दुचाकी घेऊन आला। या दुचाकीने पाटील यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरला जोराची धडक दिली। या अपघातात श्रीपती पाटील यांच्या डोक्याला गंभीर आणि नाकाला मार लागून गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। या प्रकरणी सुनील पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघात प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली।